का साहेबांना रडवलत? का साहेबांच्या डोळ्यात अश्रू आणलेत? नाचक्की होईल साहेबांची असं का वागलेत? त्या माणसाला काही हृदय नाही का? खरं त्या माऊलीला किती वाईट वाटत असेल की ज्या माऊलीने तुम्हाला दूध पाजलं, तुम्हाला मोठं केलं, त्या माऊलीने साहेबांकडे आग्रह धरून कित्येक वेळा तुम्हाला काय काय मिळवून दिलं, तुम्ही त्या माऊलीलाच सांगायचे. त्या माऊलीला किती यातना झाल्या असतील जेव्हा तुम्ही साहेबांशी अशी वागलात तेव्हा. आणि आता तुम्ही त्यांना सोडला म्हटलं, आता विचार कशाला करतात? त्या का फिरतात, तिथे का जातात, असं काय करतात? सोडलं तेव्हा तुमच्यावर स्वयं शरद पवार होते. त्या माऊलीची गरज काय आहे? वयाच्या 85व्या वर्षी तुम्ही त्या म्हणजे शरद पवारांना त्रास देऊन त्या माऊलीच्या हृदयाला किती यातना झाल्या असतील याचा विचार केलात कधी? आणि हे मी स्वतः बघितलंय. दिलीप वळसे पाटील साहेब, जेव्हा तुम्ही गेलात त्याच्यानंतर मी गेलो, तेव्हा साहेबांनी मला सांगितलं, अरे दिलीप असं म्हणत होता. मी साहेबांच्या चेहऱ्याकडे बघूनच म्हटलं की साहेबांना वाईट वाटलं. मी साहेबांना म्हटलं, जाऊ द्या साहेब, सोडू द्या, किती जात आहेत तेवढे जाऊ दे. ते काही बोलत नव्हते, फक्त त्यांच्या ह्या म्हणजे उजव्या डोळ्यातल्या इथे अश्रू जमा झाले होते. ज्या पद्धतीने अमित शहा, योगी आदित्यनाथ, स्वतः नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस हे सगळे ज्या पद्धतीने द्वेष पसरवत आहेत, हा द्वेष या देशाला धोकादायक आहे. चंद्रपूरला का पडले, गडचिरोलीला चंद्रपूरला का पडले हो बीजेपीचे उमेदवार? आणि 3-3 लाखांनी तिथे कोणी मुसलमान 1% पण नाही ना. अयोध्यामध्ये का पडला तुमचा माणूस? 5% पण मुसलमान नाही. कारण का रामाच्या नावाने केलेलं राजकारण हे तिथल्या गरिबांच्या पोटावर आलं. त्यांची शेती वाडी सगळं घेऊन टाकलं, त्यांच्या घरावरनं बुलडोजर फिरवलं. शांतता प्रिय असलेला हिंदू गेला तुमच्या हातातनं, आणि त्याने आणलं एका दलित माणसाला ओपन जागेवर निवडून. तुमचं हिंदुत्व हे फक्त राजकारणासाठी, तुमचं हिंदुत्व हे स्वतःचं पोट भरण्यासाठी, आणि तुमचं हिंदुत्व हे सत्ता मिळवण्यासाठी हे हिंदूंना कळतं. आमच्यासारख्या हिंदूंना समजवण्याची गरज नाही. आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे नेते आणि कळवा मुंब्रा या मतदारसंघाचे उमेदवार शरद पवार गटाचे जितेंद्रजी आव्हाड आहेत. सर, सध्या आज संध्याकाळी कन्हैया कुमार येणार आहेत आपल्या प्रचारासाठी किंवा आपल्या समर्थनासाठी. ही लिंक कशी आहे, किंवा कन्हैया कुमार आल्यामुळे कशा प्रकारे आपल्या मतदारसंघात एक फायदा मिळेल किंवा लोक कशी आकर्षित होतील? असं की त्याचा फायदा तोट्याचा प्रश्न नाही, ही विचारधारेची लढाई आहे. ज्या पद्धतीने अमित शहा, योगी आदित्यनाथ, स्वतः नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस हे सगळे ज्या पद्धतीने द्वेष पसरवत आहेत, हा द्वेष या देशाला धोकादायक आहे. आणि त्याच्यामुळे ह्या विरोधात लढणारी एक फळी आहे या देशामध्ये, ज्याच्यामध्ये एक नाव आहे कन्हैया कुमारचं. त्यामुळे, आणि तो माझा चळवळीतला मित्र आहे, तर त्या मित्राला मी सांगितलं ये, तर तो येतो म्हणाला. एक प्रश्न, अगदी थोडा काही वेळापूर्वीच अजितदादा असं म्हणालेले आहेत की प्रतिभाताई या गेल्या 20-25 वर्षात माझ्यासाठी कधी फिरल्या नाहीत. म्हणजे काल त्यांनी जी सभा घेतली योगेंद्र पवार यांच्यासाठी, तर त्या कॉन्टेक्स्टने ते म्हणाले की माझ्यासाठी कधी 20-25 वर्षात फिरल्या नाहीत, आता त्या फिरल्या किंवा त्या आता त्यांनी सभा घेतली, अशा प्रकारे त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. बरोबर आहे. हे त्यांना करायला का भाग पडलं? का साहेबांना रडवलत? का साहेबांच्या डोळ्यात अश्रू आणलेत? नाचक्की होईल साहेबांची असं का वागलेत? त्या माणसाला काही हृदय नाही का? खरं त्या माऊलीला किती वाईट वाटत असेल की ज्या माऊलीने तुम्हाला दूध पाजलं, तुम्हाला मोठं केलं, त्या माऊलीने साहेबांकडे आग्रह धरून कित्येक वेळा तुम्हाला काय काय मिळवून दिलं, तुम्ही त्या माऊलीलाच सांगायचे जाऊन. त्या माऊलीला किती यातना झाल्या असतील जेव्हा तुम्ही साहेबांची अशी वागलात तेव्हा. आणि आता तुम्ही त्यांना सोडला म्हटलं, आता विचार कशाला करतात? त्या का फिरतात, तिथे का जातात, असं काय करतात? सोडलं तेव्हा तुमच्यावर स्वयं शरद पवार होते. त्या माऊलीची गरज काय आहे? वयाच्या 85व्या वर्षी तुम्ही त्या म्हणजे शरद पवारांना त्रास देऊन त्या माऊलीच्या हृदयाला किती यातना झाल्या असतील याचा विचार केलात कधी? एका ती त्या माणसाची पत्नी आहे,
त्या पत्नी एवढी जाण त्या माणसाची कोणालाच नाही आहे. त्यांची अस्वस्थता सर्वात जास्त कोणाला समजत असेल तर ती प्रतिभा काकी आहेत. तुम्हाला वाटलं नाही? आणि तुम्हाला हे वाटलं पाहिजे की काकींना किती राग आलाय. दुसरीकडे आणखीन एक शरद पवारांचे आधीचे अगदी जवळचे मानले जाणारे दिलीप वळसे पाटील, त्यांची थोड्या वेळापूर्वीच मुलाखत झाली. ते असं म्हणतायत की मी शरद पवार यांचा मानसपुत्र होतो. लोक असं स्वतः म्हणून मला म्हणायचे की मी मानसपुत्र आहे. आणि ज्यावेळी शरद पवार म्हणाले की आमचे कौटुंबिक संबंध नाहीत, त्यावेळी मला खूप वेदना झाल्या, मला खूप दुःख झालं. आणि त्यांना सोडण्याचा निर्णय हा 42 आमदारांचा एकत्रितरित्या होता, माझा एकट्याचा नव्हता. काय वाटतं? तुम्ही एकटे मानसपुत्र होतात ना. 42 मानसपुत्र नव्हते ना त्यांना. त्यांच्या बंगल्यावर तुम्ही एकटे राहायचे ना. 42 जण जाऊन राहायचे नाहीत ना. मग काय काय निर्णय 42 जणांना सोडून घ्यायचे असतात. ते काहीतरी बालिशसारखं बोलू नका की 42 जणांचा निर्णय होता. म्हणजे ते गुरांचा असा तू घोळका चालतो ना, आणि त्याच्यात मग एक मेंढा इकडे गेले, एक मेंढी इकडे गेली, की ते असे फिरत राहतात. त्याच्यातले आहेत का तुम्ही? त्याच्यासाठी शरद पवारांनी तुम्हाला जवळ केलं नव्हतं. आणि जर मानसपुत्र होतो आणि आहे असं म्हणण्याचं धाडस दाखवता तर त्याच्यासारखं वागायला शिका ना. मी शरद पवारांना बघितलंय तुमच्या बाबतीत बोलताना, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. आता कशाला वाईट वाटून घेता की ते असं बोलले, संबंध नाहीत म्हणाले. सोडताना त्यांना काही तुम्हाला वाटलं नाही ना की ह्या माणसाला किती यातना होतील. तुमच्या वडिलांचे ते मित्र, वडिलांचे मित्र म्हणून ते तुम्हाला त्यांच्या घरी राहायला दिलं. त्यांच्या बरोबर तुम्ही अनेक वर्ष फिरलात. सोडताना एका मिनिटात सोडून गेलात. त्यांच्या घरी जाऊन सोफ्यावर बसून सांगितलं, साहेब मला जायचंय. तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की साहेबांना काय वाटलं असेल. आता साहेब एवढं बोलले तर तुम्हाला वाईट वाटतंय. जेव्हा तुम्ही संबंध तोडले तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की साहेबांना काय वाटत असेल. कारण का तुम्हाला कोणाला वाटलंच नाही की साहेबांना हृदय आहे. तुम्हाला सगळ्यांना वाटायचं साहेब म्हणजे मशीन आहे, मशीन. शरद पवारांना सुद्धा हृदय आहे, त्यांना सुद्धा भावना आहेत, त्यांना सुद्धा मन आहे. आणि हे मी स्वतः बघितलंय. दिलीप वळसे पाटील साहेब, जेव्हा तुम्ही गेलात त्याच्यानंतर मी गेलो, जेव्हा साहेबांनी मला सांगितलं अरे दिलीप असं म्हणत होता, मी साहेबांच्या चेहऱ्याकडे बघूनच म्हटलं की साहेबांना वाईट वाटलं. मी साहेबांना म्हटलं जाऊ द्या साहेब, सोडू द्या, किती जात आहेत तेवढे जाऊ दे. ते काही बोलत नव्हते. फक्त त्यांच्या ह्या म्हणजे उजव्या डोळ्यातल्या इथे अश्रू जमा झाले होते. 40 वर्ष ज्या माणसांना खांद्यावर खेळवलं, 40 वर्ष मंत्रिपद अशी बहाल केली, अत्यंत विश्वासातला माणूस आहे दिलीप वळसे पाटील. त्यांनी साथ सोडावी आणि काय कारण देत आहेत. 42 आमदारांचा निर्णय होता. अरे मेंढरांच्या गोळख्यात होत इतके काय तुम्ही. काल अजित पवार आले होते मुंब्र्यामध्ये. त्यांनी एक सभा घेतली आणि या सभेमध्ये ते असं म्हणतात की गेल्या 15 वर्षापासून जो आमदार आहे त्याचं काम बघा, त्याच्याऐवजी मी पुढच्या 5 वर्षांसाठी नजीमुल्लाला 3000 कोटींचा निधी हा देणार आहे. त्यामुळे त्याच्या कामावर विश्वास ठेवा. 200 कोटी त्याने गेल्या 2 महिन्यात आणले. त्यामुळे पुढच्या 5 वर्षांमध्ये 3000 कोटी मी त्यांना देणार आहे. अजितदादांनी जरा 200 कोटीचा हिशोब द्यावा ना. 200 कोटीचा हिशोब तर द्या. आणि किती माणूस किती हे खडूस आहे. किती कोटी दिलेली मला माहित नाही. मग मला का नाही दिले. मी तर त्यांच्याच पक्षातला आमदार होतो ना 2009 ते 2014. मला का नाही निधी दिला. आयुष्यभर माझं वाईट चिंतणारे कोण होते ते अजित पवार होते. अतिशय खुनशी आणि अतिशय जातीयवादी माणूस आहे तो. ते तर म्हणतात मी कोणत्याही प्रकारची जातपात त्याच्यामुळे म्हणत नाही किंवा बोलण्यासाठी आहे. बजेट जेव्हा मध्यावर येतं आणि जेव्हा बजेट कट मारण्याचा प्रयत्न होतो की दुसरीकडे बजेट सरकवायचं, तेव्हा कायम त्यांनी कट मारलाय तो ओबीसीच्या बजेटला, एससीच्या बजेटला आणि एसटीच्या बजेटला. विचारून घ्या कोणालाही. ते फायनान्स मिनिस्टर असतानाचा सगळा इतिहास काढा. प्रचंड जातीयवादी. आणि मी अनुभवानं सांगतोय.
माझा काही त्यांच्यावरती राग लोभ काही नाही माझं. ते मंत्रिमंडळात असताना केसी पाडवी यांना ज्या पद्धतीने वागवायचे, म्हणजे माझ्यासारख्याच्या डोळ्यातनं अश्रू यायचे. म्हणजे केसी पाडवी या महाराष्ट्रातला एकटाच भ्रष्टाचारी, आणि ह्या भ्रष्टाचाराचा आरोप पण ते यांनीच ठेवायचा, आणि हे एकदम धुतल्या तांदळासारखे स्वच्छ. खूप गंभीर आरोप आहे. म्हणजे तुम्ही ओबीसी समाजातले आहात किंवा इतर जे आमदार ओबीसी समाजाचे किंवा इतर समाजाचे आहेत, दलित समाजाचे आहेत, त्यांचे निधी दादांनी कापले. ते असं असतं की बजेटरी प्रोव्हिजन असते. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी बजेट त्या समाजासाठी असतात. जेव्हा वेळ कटिंगची येते, म्हणजे काटकसरीची, तेव्हा नेहमी ह्या 3 बजेटलाच काटकसर केली जाते. आणि मग पैसे कुठे फिरवले जातात? PWD, म्हणजे जिथे यांचा फायदा आहे ते हे तिन्ही निधी समाजासाठी वापरले जातात. ह्यांना समाज महत्वाचा वाटत नाही, ह्यांना इन्फ्रास्ट्रक्चर महत्वाचं वाटतं, कारण का त्याच्यातनं सर्वात जास्त टक्केवारी येते. हे बोलायला सगळं ठीक आहे, आतमधनं काय त्या मला माहिती आहे. शेवटचा प्रश्न विचारतो. काल नमाज पडली गेली, शुक्रवारची जी जुम्माची नमाज होती, त्याच्यानंतर मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या अनेक मौलवींनी त्या नमाजामध्ये सांगितले की महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचं आहे, आणि त्यांनी एक ऐलान केलेलं आहे की महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचं, त्यांना मतदान करा. आणि बाजूने असं देखील सांगितलंय की उद्धव ठाकरे यांना आपल्याला मुख्यमंत्री करायचं, त्यामुळे आपल्याला महाविकास आघाडीला जिंकवायचं आहे. मुंब्रामध्ये देखील काही वेळापूर्वी काही मौलवींनी पत्रकार परिषद घेतली आणि तुम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. यावरून टीका होते पुन्हा एकदा की वोट जिहाद पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेला आहे, अशा प्रकारे एक गठ्ठा मतं जाणार आहेत महाविकास आघाडीला. हे मुद्दा म्हणजे ते जे गेल्या वेळीपासून सुरू होतं एक अजेंडा असं आहे की मतं कोणाला द्यायची हे त्या इंडिव्हिज्युअल माणसाचा मताधिकार आहे. हे अशी काही मतं सांगितली म्हणून जात नाहीत. आणि जेव्हा तुम्ही एका धर्माच्या नावाने मतं मागता तेव्हा तो जिहाद नसतो. तेव्हा असं उगाच कारण नसताना आगी लावण्यासाठी म्हणून हे असलं, त्यांनी असं केलं, त्यांनी असं केलं, तेच का दिसतात तुम्हाला सारखे? कशाला हिंदूंना घाबरवताय? हिंदू घाबरणारा नाही आहे. हिंदू घाबरणार नाही आहे. त्याच्यामुळे उगाच असलं काहीतरी बोट जिहाद होणार आहे आणि हे होणार आहे आणि ते होणार आहे. मी बोट जिहादचं उदाहरण सांगतो ना. चंद्रपूरला का पडले, गडचिरोलीला चंद्रपूरला का पडले हो बीजेपीचे उमेदवार, आणि 3-3 लाखांनी? तिथे कोण मुसलमान 1% पण नाही ना. अयोध्यामध्ये का पडला तुमचा माणूस? 5% पण मुसलमान नाही आहेत. कारण का रामाच्या नावाने केलेलं राजकारण हे तिथल्या गरिबांच्या पोटावर आलं. त्यांची शेती वाडी सगळं घेऊन टाकलं, त्यांच्या घरावरनं बुलडोजर फिरवलं. शांतता प्रिय असलेला हिंदू गेला तुमच्या हातातनं, आणि त्याने आणलं एका दलित माणसाला ओपन जागेवरनं निवडून. तुमचं हिंदुत्व हे फक्त राजकारणासाठी, तुमचं हिंदुत्व हे स्वतःचं पोट भरण्यासाठी, आणि तुमचं हिंदुत्व हे सत्ता मिळवण्यासाठी आहे, हे हिंदूंना कळतं. आमच्यासारख्या हिंदूंना समजवण्याची गरज नाही. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर जितेंद्र आव्हाड होते. अत्यंत मोठे गंभीर आरोप, काही अत्यंत खुलासे, आणि या सगळ्यांनी युक्त अशी ही मुलाखत होती, आणि या मुलाखतीमध्ये प्रचंड मोठे गौप्यस्फोट देखील जितेंद्र आव्हाड यांनी केले. त्यामुळे आता शेवटचा टप्पा आहे या विधानसभा निवडणुकीच्या. या शेवटच्या टप्प्यामध्ये नक्कीच हे मुद्दे गाजतील, आणि त्यावर आता काय प्रतिक्रिया येतात हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.